हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता स्नेहल यम्मी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण साध्या सरळ सोप्या पद्धतीने खरवस बनवणार आहोत। अचूक प्रमाणात दुधाचं आणि चिकाचं प्रमाण घेऊन तोंडात घालताच विरघळणारा असा मलाईदार खरवस आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। मी अर्धा लिटरचं तुम्हाला हा खरवस बनवून दाखवणार आहे। इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। इथे मी अमूल दूध घेतलेलं आहे, निरसं दूध घेतलेलं आहे। आपण तापवलेलं दूध घ्यायचं नाही आहे। आणि त्याच्यामध्ये आपण हा 1 वाटी चिकाचं दूध टाकणार आहोत। हे मी पहिल्या दिवसाचं चिकाचं दूध घेतलेलं आहे। चिकाच्या दुधावरती डिपेंड असतं आपण साधं दूध किती घालायचं आहे। आता हा एका दिवसाचा चिक होता, त्यामुळे मी 1 वाटीला अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। जर दुसऱ्या दिवसाचं चिक असेल तर दुधाचं प्रमाण थोडं कमी करायचं आहे। त्यामुळे आपण डेअरीवाल्याकडून ज्यावेळी पण चिक घेतो त्यावेळी त्यांना विचारून घ्यायचं हा पहिल्या दिवसाचा आहे की दुसऱ्या दिवसाचा आहे। आता हा पहिल्या दिवसाचा असल्यामुळे तो घट्ट असल्यामुळे मी अर्धा लिटरचा बनवत आहे। आणि याच्यामध्ये मी सेम वाटीनेच 1.5 वाटी गूळ घालणार आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, किंवा तुम्ही अर्धी साखर आणि अर्धा गूळ सुद्धा घालू शकता। इथे मी 1.5 वाटी गूळ घालणार आहे। आता हा गूळ जो आहे अशा प्रकारे आता व्यवस्थित हा गूळ मी याच्यामध्ये विरघळवून घेणार आहे। गुळाच्या अजिबात गाठी ठेवायच्या नाहीये। असं कंटिन्यू हलवून तो व्यवस्थित गूळ त्याच्यामध्ये मिक्स होतो। आता इथे बऱ्यापैकी गूळ विरघळवून झालेला आहे। आता मी इथे हा 1 डब्बा घेतलेला आहे ॲल्युमिनियमचा, तुम्ही स्टीलचा डब्बा घेतला तरी चालेल। हा कुकरचा डब्बा आहे, किंवा तुम्ही ताटामध्ये सुद्धा करू शकता। आता मी ह्या चीक जो आहे तो गाळून घेणार आहे व्यवस्थित, जेणेकरून गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल याच्यासाठी व्यवस्थित असं गाळून घेते। हा चीक व्यवस्थित मी गाळून घेतलेला आहे आणि गूळ पण संपूर्ण विरघळलेला आहे त्याच्यामध्ये। दुधाचा कलर सुद्धा थोडासा बदललेला आहे। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर टाकणार आहे आणि 1 चमचा सुंठपूड टाकणार आहे आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरेपूड टाकली तरी चालू शकतं, कारण की हा खरवस जो असतो हा उष्ण असतो, त्यामुळे तो आपल्याला बाधू नये वगैरे याच्यासाठी आपण याच्यामध्ये जिरेपूड टाकली तरी सुद्धा चालू शकते। पण मी याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड टाकली आहे। आणि याच्यामध्ये मी जी वेलची पूड टाकली आहे त्याच्यामध्ये जायफळ ऑलरेडी मी टाकलेलं आहे, तसंच बारीक करून टाकलेलं आहे, त्यामुळे मी वरतून जायफळ टाकत नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती केशरच्या काड्या टाकल्या तरी सुद्धा चालू शकतं। पण मी आता हे सिंपल आणि सोबर पद्धतीने बनवणार आहे। अतिशय अचूक प्रमाणात होतो, व्यवस्थित गोडीला होतो असा हा खरवस आहे। आता हा खरवस आपण उकडायला ठेवूया। इथे मी कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। जवळजवळ 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण की आपल्याला हा जो खरवस आहे तो 25 ते 30 मिनिटं व्यवस्थित असं उकडवायचा आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असं मेंटेन ठेवायचं आहे। इथे मी कुकरचं झाकण घेतलेलं आहे, त्याला रिंग आणि शिट्टी नाही लावायची आहे। आणि असंच झाकून मी मीडियम गॅसवरती 25 मिनिटं हा चीक जो आहे तो उकडून घेणार आहे। आता हा डब्बा मी व्यवस्थित असा चिकाचा याच्यावरती ठेवते आहे आणि त्याच्यावरती वाफेचं पाणी जाऊ नये म्हणून एक डिश अशी त्याच्यावरती उकडी घालणार आहे मी आणि झाकण असं लावून घेणार आहे कुकरचं। 25 मिनिटं मी हा उकडून घेणार आहे। 25 ते 30 मिनिटं हा मीडियम गॅसवरती व्यवस्थित असा आपण हा चीक उकडून घेणार आहोत। आता बरोबर 30 मिनिटं झालेले आहे। मी मध्ये एकदा कुकर उघडून बघितलेला, कुकरमधलं पाणी संपलेलं होतं, त्यामुळे मी पुन्हा 1 ग्लासभर पाणी कुकरच्या बेसमध्ये टाकलेलं होतं। आपण उघडून बघूया, आपला खरवस छान असा फुगलेला आहे। तर आपण एक सुरी घालून बघूया मधोमध।
सुरी आपली छान अशी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ आपला खरवस छानपैकी शिजलेला आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि हा असाच झाकून अर्धा तास ठेवून देते थंड होण्यासाठी। आता अर्धा तास झालेला आहे, आपला खरवस छान असा थंड झालेला आहे। आता मी याला ना एक 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे। हा एकदम थंड झाला ना की त्याच्या वड्या खूप छान अशा पडतात, त्यासाठी मी एकदम 15 ते 20 मिनिटं याला फ्रीजमध्ये ठेवून घेते। आता 15 मिनिटं झालेले आहेत, फ्रीजमधून मी हा खरवस काढून घेतलेला आहे। त्याच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्या पाडू शकता, स्क्वेअरमध्ये किंवा काजू कतली टाईप पण पाडू शकता। छानपैकी असं सुरीने कट करून घ्यायच्या त्या वड्या। करून आपल्या वड्या ज्या आहेत त्या लगेच निघतील बाहेर। अशा साईडची मी एक वडी काढून घेते, छान अशी वडी बाहेर पडलेली आहे याची। अशाच प्रकारे मी आता बाकीच्या पण स्क्वेअरवाल्या वड्या काढून घेते। छान अशी आता आपली ही वडी बाहेर निघालेली आहे। अशाच प्रकारे मी बाकीच्या पण वड्या काढून घेते। खरवसाच्या वड्या तयार झाल्या आहेत। अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ह्या खरवसाच्या वड्या करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।